प्रेज द लॉर्ड. मी श्याम बापू चांदणे आपलं सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि धन्यवाद देतो परमेश्वराला की त्यांनी ही संधी दिली वचन सांगण्यासाठी. आणि तसेच मी पास्टर राजू ठाकूर यांच्याही धन्यवाद देतो की ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन वचन शेअर करण्यासाठी. तर आपण आपल्या वचनामध्ये जाण्या अगोदर 1-2 मिनिटाची प्रार्थना करू आणि आपण आपल्या वचनामध्ये जाऊ. धन्यवाद माझ्या परमेश्वरा, तुला मान महिमा गौरव तुला देतो. जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये देतो माझ्या परमेश्वरा. प्रभूजी दिलेल्या वेळेसाठी तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. पिता परमेश्वरा, प्रभूजी संपूर्ण जीव आत्मा प्राण तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभूजी हे जे वचन मी शेअर करते माझ्या परमेश्वरा, ते वचन प्रभूजी जे लोक आता ऐकत आहे माझ्या परमेश्वरा आणि त्याच्या पुढे नंतरही ऐकतील माझ्या परमेश्वर, त्या बहीण भावांच्या आत्मिक जीवनाचे उन्नतीसाठी असं ते वचन असू दे माझ्या परमेश्वर. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. प्रभूजी माझ्या कंठाचा माझ्या मुखाचा ताबा तू घे पिता परमेश्वरा. कुठला चुकीचा शब्द पिता परमेश्वर किंवा चुकीचा उद्गार प्रभूजी माझ्या मुखातून नको निघून देऊ माझ्या परमेश्वर. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर. मान महिमा गौरव तुला देतो. प्रभूजी आता जे लोक पाहत आहेत त्यांनाही तुझ्या हातात देतो आणि इथून पुढे पाहतील त्यांनाही तुझ्या हातात देतो. धन्यवाद देतो. मान महिमा गौरव तुला देतो आणि प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वरला धन्यवाद देतो की परमेश्वर ह्या दिवसांमध्ये आपल्या सर्वांना चालवत आहे आणि परमेश्वर दाखवून देत आहे की आपण वचनामध्ये कशा प्रकारे चाललं पाहिजे किंवा आपल्याला जे वचनाचं नॉलेज आहे, जे वचनाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला कशा प्रकारे पाहिजे. ते ज्ञान जर आपल्याला योग्य प्रकारे नसेल तर शैतान आपल्याला कशा प्रकारे भयकू शकतो त्याचं म्हणजे जे उदाहरण आहे ते म्हणजे मत्ते 7:1. आजपर्यंत लोकांना असं वाटत होतं की प्रत्येक वेळेस लोक डिक्लेअर करायचे की तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नये. पण कधी ह्या वचनाचा आपण अभ्यास केला का? कधी हे वचन आपण पाहिलं का? हे वचन आपल्याला नक्की काय सांगू पाहते? हे वचन आपल्याला कुठला संदर्भ देते? ह्या गोष्टी आपण कधी पाहिल्यात का? तर नाही पाहिल्या. तर परमेश्वरांनी हे जे वचन सांगितले की दोष मत लागाव. आपण कोणाला दोष लावू शकतो का? कोणाच्या आपण चुका काढू शकतो का? जे विश्वासणार आहेत त्यांच्यावरती हे वचन आहे. तर आपण वचनाला सुरुवात करू. मत्ते याचा 7वा अध्याय आणि 1 पासून पुढे. तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नये. कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हाला परत माप घालतील. आणि तू आपल्या डोळ्यातील तुळई ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कसपट का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कसपट मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? आणि पहा, तुळई तुझ्या डोळ्यात आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील तुळई काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कसपट काढून टाकायला तुला स्पष्ट दिसेल. जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपली मोते डुकरांपुढे टाकू नका. टाकली तर कदाचित ती आपल्या पायाखाली त्यास तुडवतील व उलटून तुम्हास फाडतील. प्रेज द लॉर्ड. वचन काय आपल्याला सांगतं? कधी आपण ह्या गोष्टीचा अभ्यास केला का? कधी आपण हे वचन पाहिलं का? बऱ्याच वेळा आपल्याला पुलपिटवरने हे वचन येतं किंवा आपले विश्वासणारे भाऊ बहीण असतात, हे वचन आपल्याला शेअर करतात किंवा सांगतात की बाबा तुम्ही कोणाचा न्याय करू नका म्हणजे तुमचा न्याय करण्यात येईल, न्याय करण्यात येणार नाही. कधी आपण ह्या गोष्टीचा अभ्यास केलाय का? हे वचन कशा प्रकारे लागू होतं? का आपण एखाद्याची चुकी दाखवतोय त्या गोष्टीला आज आपले विश्वासणारे जे भाऊ बहीण आहेत ते लोक सुद्धा आपल्याला ह्या वचनामध्ये अडकवत होते. आजपर्यंत जोपर्यंत हे वचन मलाही पूर्णपणे माहित नव्हतं तोपर्यंत मीही हे वचन बराच वेळा लोकांना सांगितलेलं आहे.
मी सांगायचो की तुमचा जर कोणाचा न्याय करण्यात येऊ नये तर तुम्ही कोणाचा न्याय करू नये. पण मी परमेश्वराला धन्यवाद देतो की परमेश्वराने हे वचन मला सांगितलं, हे वचनाचा अर्थ दाखवून दिला, ह्या वचनाचा अभ्यास केला मी, त्यासाठी मी खरंच परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि हे केवळ प्रियांनो कशाने शक्य होतं? ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त पवित्र आत्म्याच्या जोरावरती परमेश्वर आपल्याला दाखवून देतो. हे आपल्या बुद्धीने, आपल्या समजणी ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर हे जे वचन आहे, आजकाल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुलपिटवरनं पण येतं आणि जे आपले विश्वासणारे भाऊ बहीण आहेत हे लोक सुद्धा सांगतात. पण जे ऐकणारे आहेत ते कधी ह्या गोष्टीचा विचार करत नाही. ते लोक हे विचार करतात की नाही बाबा, हे ब्रदरांनी सांगितले, नक्कीच योग्य असेल. पण परमेश्वराचं वचन काय म्हणतं की प्रत्येक वचन पारखून बघ. कधी आम्ही हे वचन पारखून बघण्याचा प्रयत्न केलेला आहे का? तर कधीच केलेला नाही. कारण हे वचन असे बोलते म्हणजे तुमचा न्याय केला जाणार नाही, पण हे कितपत योग्य आहे हे आपण कधी पाहतच नाही. आपण डोळे बंद करून त्यांनी सांगितलेल्या त्या वचनावरती विश्वास ठेवून गप्प बसतो आणि त्याच वचनाला धरून चालण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट आजपर्यंत माझ्या तर जीवनामध्ये लागू होती. हे वचन मी खूप वेळा ऐकलेलं आहे. आपण कोणाबद्दल काय बोलायला गेलो तर हे वचन सांगून मला गप्प केलं जात होतं, किंवा मी ऐकूनही किंवा मीही इतरांना ते वचन सांगत होतो. पण हा जो अध्याय आहे हा एका वचनावरती संपतो का प्रियांनो? हा अध्याय जो लिहिलाय, पहिलं वचन जे सांगितलंय की तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नये. ह्या 7व्या अध्यायातलं जे पहिलं वचन आहे, ह्या एकाच अध्यायावरती, ह्या एकाच वचनावरती हा अध्याय संपतो का? किंवा ह्याचा जो संदर्भ दिलाय, ह्याचं जे हेडलाईन दिलेलं आहे ते दुसऱ्याचे दोष काढण्याविषयी. कधी आपण पाहिलं का? त्याच्या पुढेही आपण कधी वाचलंय का? ह्या गोष्टी आपण कधी समजून घेतल्यात का? की हे जे, कारण कसं असतं, बरेच लोक असतात, जे बरेच विश्वासणारे जे लोक आहेत, जे भाऊ बहीण आहेत, जे त्यांच्यावरती टीका करतात, जे त्यांना त्यांचे गुन्हे, त्यांच्या चुका दाखवून दे, गुन्हे म्हणण्यापेक्षा जे त्यांच्या चुका आहेत, ज्या चुका दाखवून दिल्यावरती ते लोक ह्या वचनाचा संदर्भ घेऊन हे वचन सांगून त्या टीकाकारांचं तोंड बंद करतात. कधी? कारण हे जे लोक आहेत त्यांना माहित असतं की आपण चुकतोय, पण जर एखादा त्यांना सांगत असेल तर त्यांना ते शांत करतात. काय बोलून शांत करतात? तर हे वचन, तुम्ही कोणाचा न्याय करू नका. आणि जे समोरचे व्यक्ती असतात ते लोक पण शांत बसतात. पण त्याच्या पुढे अध्याय आहे, त्याच्या पुढे ही वचने आहेत. ती वचने आपण त्या लोकांना कधी सांगितलेत का? कारण ते लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कोणी अधिकार दिला तुम्ही दुसऱ्यांच्या चुका सांगण्यासाठी? आपण विश्वासणारे लोक आहे, आपण परमेश्वराला धरून चालतो, तर आपण या वचनाला पण धरून चाललं पाहिजे. प्रियांनो, आपण इतरांचा न्याय करू नये याबद्दल बायबलच्या वचनामध्ये असा अर्थ होत नाही की आपली स्वतःची विवेक बुद्धी आपण वापरू शकत नाही. जे परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिले, जे आपल्याला समज दिले, ते आपण समज बुद्धी वापरायची नाही, या वचनाचा अर्थ असा होत नाही. लोक हे वचन सांगितले की तिथे शांत होतात. काही दिवसापूर्वीच एक भाऊ होते, त्यांचं नाव घेत नाही मी, पण त्यांचं आणि माझे ह्या वचनावरती, किंवा जे बाकीचे बरेचसे लोक होते त्यांचंही ह्या वचनावरने थोडस खटकलं. त्यांना जे माझे विचार होते ते त्यांना पटले नाहीत. ते फक्त हे एकच वचन घेऊन तेवढाच ते संदर्भ सांगत होते. पण त्याच्या पुढेही वचन आहेत, त्याच्या पुढेही अध्याय आहे का? एकच वचनाचं शेपूट घेऊन किंवा फक्त ते एकच वचन घेऊन आपण त्या वचनाला धरून च्युइंगम सारखं ओढत बसायचं? परमेश्वर पुढे काय म्हणतो, त्या वचनाचा संदर्भ काय, त्या वचनाचा कॉन्टेक्स्ट काय आहे, हे कधी आपण गोष्टी पाहतो का? पुढे जे 6वं वचन सांगितलेलं आहे याच्यामध्ये
की जे पवित्र ते कुत्र्यांना देऊ नका आणि आपली मोते डुकरापुढे टाकू नका. प्रियांनो, जे पवित्र आहे, जे आज आपल्याला समजतंय, आपल्या विवेक बुद्धीला समजतंय, तर त्याच्यामध्ये जे कुत्रे आणि डुकरे हा जो वचनामध्ये शब्द वापरलेला आहे, हे आपण कधी समजणार? आपल्याला फक्त पवित्र समजला, पण ह्या वचनामध्ये पुढे लिहिलंय की जे ते कुत्र्यांना देऊ नका आणि आपली मोते डुकऱ्यांपुढे टाकू नका. जर आपण कुत्रे आणि डुकरे जर ओळखायचे तर ती कशी ओळखणार? ती कुत्रे आणि डुकरे ओळखण्याचा पर्याय काय? ती कुत्रे आणि डुकरे आपल्याला कसे समजतील की ते त्या हिशोबाची लोक आहेत? आपल्याला ह्या गोष्टी कधी समजतील? परमेश्वर तर इथं सांगतो की जे पवित्र ते कुत्र्यांना देऊ नका. मग ते एक वचन 1 बरोबर आहे का वचन 6 बरोबर आहे? तर ह्याचा अर्थ काय की जे पवित्र ते कुत्र्यांना टाकू नका. मग ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या पाहिजेत, ह्या गोष्टी जर आपण पारखल्या पाहिजेत, तर मग ह्या गोष्टी कशा पारखायच्या, त्यांच्यामधला जो फरक आहे हा आपल्याला कसा समजेल? जर आपल्याकडे सिद्धांत व कृती यावर निर्णय घेण्याची क्षमता नसल्यास आपण डुक्कर आणि खोटे संदेश कोण आहेत हे आपल्याला कधीच समजणार नाही. याचा अर्थ आपल्याला कृती हवे, आपल्याला ती निर्णय घेण्याची क्षमता हवी, आपल्याला त्या गोष्टी समजल्याच पाहिजेत. आणि ह्या गोष्टी आपल्याला कधी समजतील? ज्या वेळेस आपल्याला परमेश्वराच्या वचनाचा आपण अभ्यास केला असेल, आपण ते वचन मन लावून वाचला असेल, त्या गोष्टीचा, त्या वचनाचा आपल्याला संदर्भ माहित असेल, त्याचा कॉन्टॅक्ट माहित असेल, तर आपण ते जे समोरचे व्यक्ती आपल्याला सांगते त्यांना आपण उत्तर देऊ शकतो. तसेच आपण इतरांचा न्याय न करता बायबलच्या वचनाचा किंवा आज्ञेचा अर्थ असा होत नाही की सर्व समान क्रिया प्रमाणात नैतिक आहेत. म्हणजे जे लोक आपल्याला दिसते पण ते लोक आपल्याला सांगतात ते चुकीचे वागतात, ते आपल्याला सांगतात की आपण त्यांना सांगतोय की ब्रदर तुम्ही हे चुकीचं करताय, पण ते आपल्याला मत्ते 7 हे वचन सांगून गप्प करतात. याचा अर्थ असा होत नाहीये की त्यांनी केलेला प्रत्येक क्रिया, प्रत्येक गोष्ट नीतिमान आणि नैतिक आहेत. पण ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत. जसं परमेश्वर मत्ते 7:6 मध्ये सांगतो की जे पवित्र ते डुकरांना आणि कुत्र्यांना घालू नका. जर ह्या गोष्टी आम्हाला कधी समजतील? ते डुकरे आहेत आणि ते कुत्रे आहेत, ह्या गोष्टी आम्हाला कधी समजतील प्रियांनो? जोपर्यंत आम्ही त्या गोष्टीची पारख करत नाही, जोपर्यंत आम्ही त्या डोळ्यांनी पाहत नाही. ज्या क्षणाला आम्ही ह्या गोष्टी ज्या क्षणाला आम्हाला ह्या गोष्टी समजतील, त्यावेळेस आम्हाला त्या प्राण्यांमधला फरक समजेल. बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवते की सत्य वस्तुस्थिती, सत्य वस्तुनिष्ठा चिरंतर आणि देवाच्या स्वभावापासून अविभाज्य आहे. सत्याशी विरोधाभास असणारी कोणतीही गोष्ट खोटी आहे. सत्याशी विरोधाभास असणारी कोणतीही गोष्ट, ती मग कुठलीही गोष्ट असू द्या, जी सत्याच्या विरोधात आहे ती प्रत्येक गोष्ट खोटी आहे. जेव्हा येशूने म्हटले की इतरांचा न्याय न करण्याने, जेव्हा येशूने इतरांचा न्याय न करण्याचे म्हटले, तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की देवाच्या पापाच्या परिभाषाच्या आधारे कोणीही पाप काय आहे हे ओळखू शकत नाही. म्हणजे आपण ओळखू शकतो की पाप काय आहे, आपण त्या समोरच्याला सांगू शकतो. जेव्हा आपण स्वतःचे तसेच
जेव्हा आपण स्वतःचे तेच पाप करीत असता, म्हणजे काय इथं जे वचन आहे दुसरा अध्यायाचं त्यातलं वचन मी काढतो. दुसरं वचन, कारण ज्या न्यायाने तुम्ही इतरांचा न्याय करता त्याच न्यायाने तुमचा न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुम्हाला परत माप घालतील. आणि तू आपल्या डोळ्यातील तुळई ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कसपट का पाहतो, अथवा तुझ्या डोळ्यातले कसपट मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील, आणि पहा तुळई तुझ्या डोळ्यात आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण स्वतः तेच पाप करीत आहोत, जेव्हा आपण स्वतः तेच पाप करीत असताना आपण इतरांच्या पापाकडे लक्ष वेधतो, तेव्हा मात्र आपण स्वतःला दोषी ठरवतो. एखादा जर कोण आहे तो चोरी करतोय आणि मीही चोरी करतोय, पण मी त्याला सांगतोय की बाबा चोरी करणं हा गुन्हा आहे, त्यावेळेस मी दोषी आहे. त्यावेळेस मी दोषी आहे. आपण त्यासाठी एक अध्याय घेऊ, गलती करायचा दुसरा अध्याय आणि 11 ते 21 वचन. दुसरा अध्याय आणि 11 ते 21. ह्या अधिकारानेच त्याने पेत्राच्या चंचल वृत्तीचा निषेध केला. ही मी वचनाची हेडलाईन वाचलेली आहे. गलती करा दुसरा अध्याय 11व्या वचनापासून वाचतो मी. परंतु केफा अंतुकिया येथे आला होता तेव्हा मी त्याच्या समोर त्याला आडवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येक जण येण्यापूर्वी तो राष्ट्राच्या लोकांबरोबर जेवीत असे. परंतु ते आल्यावर तो सुनता झालेल्या लोकास भिवून माघार घेऊन वेगळा राहिला, आणि बाकीच्या यहुद्यांनी त्याच्याबरोबर ढोंग केले. ते इतके की बर्नबा देखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. परंतु शुभवर्तमानाच्या खरेपणाने ते नीट चालत नाहीत हे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, तू यहुदी असता राष्ट्राच्या लोकांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर राष्ट्राच्या लोकांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांना भाग पाडतोस हे कसे? हा जो अध्याय आहे, हा जो पॅराग्राफ आहे, हे जे वचन आहेत, हे कोणी कोणाबद्दल सांगितलेले आहेत? इथं पहिले जे हेडलाईन लिहिलेले ते आहे की ह्या अधिकारानेच त्याने पेत्राच्या चंचल वृत्तीचा निषेध केला. कोणी पेत्राच्या चंचल वृत्तीचा निषेध केला? पौलने. पेत्र इथं म्हणू शकला असता की बाबा तुझ्या अगोदर पासून मी येशू ख्रिस्ता बरोबर होतो. त्यांनी जे मत्ते 7:1 जे वचन सांगितलेले ते वचन मला माहिती आहे. त्या वचनाप्रमाणे तू माझा न्याय करू शकणार नाही, तू माझा दोषही दाखवू शकणार नाही. तो तिथं बोलू शकला असता ना त्याला. तो त्याला म्हणू शकला असता की मी त्या जिवंत येशू ख्रिस्ता बरोबर मी त्याच्याबरोबर 3.5 वर्ष होतो, त्याच्याबरोबर मी बसलोय, त्याच्याबरोबर उठलोय. तू मला ह्या गोष्टी सांगू नकोस. पण हिथं ह्या वचनांमध्ये पेत्र पौलाला एक शब्दही पुन्हा उलटून बोलत नाहीये, कारण त्याला समजलं होतं. तो बोलू शकला असता ना इथं पेत्र, तुमचा न्याय करण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नये, हे वचन तो त्याला सांगू शकला असता का नसता? जो येशू ख्रिस्ता बरोबर राहणारा व्यक्ती होता,
तो जर इथे गप्प बसतो, त्याला वचन माहित नव्हतं का? असं आहे का? तर नक्कीच नाही. पण त्याला माहिती होतं की त्याचा पौलाला जे काही समज आहे किंवा ज्याप्रमाणे तो विचारत आहे, ज्याप्रमाणे तो त्याला त्याचा दोष दाखवू देत आहे, ह्या गोष्टी पेत्राला समजल्या होत्या. मग याचा अर्थ असा आहे का की आपण दोष दाखवू शकत नाही? तर नाहीये प्रियांनो, असं होतच नाही. विश्वासणाऱ्यांनी इतरांचा अन्याय किंवा अन्यायपूर्वक न्याय करण्याबाबत इशारा देण्यात आला आहे. परंतु येशू योग्य न्यायाची प्रशंसा करतो. त्यासाठी एक वचन पाहू, योहान 7वा अध्याय आणि 24वे वचन. येशू योग्य न्यायाची प्रशंसा करतो. योहान 7:24. तोंड देखेला न्याय करू नका, तर सरळ न्याय ठरवा. तोंड देखला म्हणजे तोंड पाहून न्याय करू नका कोणाचाही, तर सरळ न्याय ठरवा. बरोबर आहे ना? जर येशू ख्रिस्त म्हणतो की इथं तोंड देखीलपणाने न्याय करू नका, तर काय आहे या गोष्टी? तसंच आणखीन एक वचन पाहू त्याच्यामधलं, एक थेसलोनिकरास पत्र याचा 5 आणि 21वे वचन. थेसलोनिकरास पत्र 1 थेसलोनिकरास 5 आणि 21वे वचन. सर्व गोष्टीची पारख करा, चांगले ते बळकट धरा. काय सांगितलं? सर्व गोष्टीची पारख करायला सांगितले आपल्याला, आणि चांगले ते बळकट धरा. काय इथं आपल्याला असं सांगितलंय? जर आपण ह्या वचनाप्रमाणे मग आपण प्रत्येकाचा न्याय करणारेच होतो की? तर प्रियांनो, असे नाही. आपण जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण आपल्या बहीण भावांना सांगितल्याच पाहिजे. आपल्याला परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला योग्य प्रकारे सांगितलेलं आहे. इव्हन आपल्याला आपण जे शिक्षण घेतो ते सुद्धा आपण कशा प्रकारे घेतोय ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजल्या पाहिजे, आणि ते शिक्षण योग्य असेल तरच आपण तिथे असलं पाहिजे. आणि ते शिक्षण योग्य आहे का ह्या गोष्टी आपल्याला कधी समजते? तर जोपर्यंत आपण बायबल वाचत नाही, जोपर्यंत आपल्याला वचन माहिती पडत नाही, तोपर्यंत आपण ते शिक्षण योग्य आहे की चुकीचं आहे ह्या गोष्टी आपल्याला समजणार नाही. आपल्याला ह्या गोष्टी समजल्याच पाहिजे. आपण कोणाचा न्याय नाही करत प्रियांनो. आपण आपल्याला जे वचन दिलेले, जे वचनाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्ही आणि मी वचनाला धरून चालत नाही तर आपण ही इतर लोकांसारखेच आहोत. मी काही आपल्यासाठी वचन सांगतो. ती वचन ह्या विषयाशी सगळी निगडीत वचन आहेत. 2 कोरिन्थियरास याचा 2रा अध्याय आणि 15 ते 16 वचन. 1 कोरिन्थियरास 14वा अध्याय आणि 29वे वचन. 1 कोरिन्थी याचा 6वा अध्याय आणि 5वे वचन. 2 कोरिन्थियरास याचा 11वा अध्याय आणि 1 ते 4 वचन. हे एक वचन मी आपल्यासाठी वाचतो.
2 करंती 11:1-4. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तर माझे सहन करीत आहात, कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे. कारण तुम्ही एका पतीला वरावे अशी मी योजना केली आहे, ती यासाठी की मी तुम्हा शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. आपण कसं असलं पाहिजे? शुद्ध कुमारी सारखं. परंतु जसे सापाने आपल्या धूर्तपणाने हवेला ठकवले, त्याचप्रमाणे कशाने तरी तुमचे मने ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धपण यापासून दूर होऊन बिघडले जातील असे मला भय आहे. प्रियांनो, आपल्याला आपल्यापेक्षा शैतानाला वचन खूप माहिती आहे. शैतान आपल्याशी बोलताना तो वचनामधनच बोलत असतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा घेतली गेली, त्यावेळेस शैतानाने तिथे त्याला कुठला चमत्कार नाही दाखवला, त्याला मोठमोठ्या गोष्टी कडून नाही दाखवल्या, तर ते शैतान त्याच्याशी वचनातून बोलला. आणि योग्य वचन शैतानाला पुन्हा उत्तर देऊन जे येशूने सांगितलं, त्यावेळेस तो शैतानही गप्प झाला. म्हणजे आपल्याला सुद्धा योग्य वचन, कुठल्या परिस्थितीला कुठलं वचन लागू आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. नाही तर नुसतंच वचन आपण बोलतोय एखाद्या परिस्थितीसाठी, एखाद्या वेळेसाठी, तर ते वचन लागू होईल का प्रियांनो? तर नक्कीच नाही लागू होणार. शैतान हे आपल्यावरती हसेल आणि तो देवाला म्हणेल, काय तुझी लेकरं आहेत. म्हणून तो वचन सांगतं की अज्ञानामुळे माझे लेकरं माझ्यापासून लांब आहेत. अज्ञान आपल्याला परमेश्वरापासून, परमेश्वराच्या मार्गापासून, परमेश्वराच्या इच्छापासून आपल्याला लांब ठेवत आहे. जोपर्यंत आपण ह्या वचनामध्ये वाढत नाही, जोपर्यंत आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जात नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या शेवटच्या काळामध्ये असे खूप सारे लोक भेटतील जे आपल्याला फसवतील. कारण आपण हे कृपेच्या काळामध्ये जगत आहे, ह्या शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. आणखीन एक वचन वाचतो, इफिसकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 11वा वचन. इफिसकारास याचा 5वा अध्याय आणि 11वा वचन. आणि अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्याचा निषेध करा. वचन काय सांगते आपल्याला? की अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर त्याऐवजी त्याचा निषेध करा. जेव्हा आपल्याला तो अंधार आहे, त्याच्यामध्ये त्या गोष्टी, कुठल्या चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जोवर समजत नाही तोपर्यंत आपण निषेध करू शकणार नाही. माणूस निषेध कधी करतो? ज्यावेळेस त्याला समजतं की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याच्याबरोबर घडणाऱ्या गोष्टी चुकीच्या आहेत, तेव्हा मनुष्य निषेध करतो, तेव्हा कुठेतरी आवाज उचलतो. म्हणजे परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगत आहे की जे आपल्याला समजतंय, जर आपल्याला फक्त ह्या एका वचनावर, मत्ते 7 या एका वचनावर धरून जर लोक आपल्याला तोंड गप्प करत आहेत, तर आपण समजलं पाहिजे, आपण ओळखून गेलं पाहिजे की ह्या लोकांचं ज्ञान, ह्या लोकांचं वचन कुठपर्यंत आहे, हे किती प्रार्थना करतात, हे किती परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असतात, ह्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजे.
कारण पवित्र ते कुत्र्याला आणि डुकराला घालू नका. परमेश्वर स्पष्ट सांगतो प्रियांनो. शेवटचा एक रेफरन्स देतो. 2 पेत्र 2 अध्याय आणि 1 वचन, योहान 4 अध्याय आणि 1 वचन, आणि प्रकटीकरण याचा 2 अध्याय आणि 2. ही जी रेफरन्स आहेत किंवा हे जे कॉन्टेक्स्ट आहेत हे सर्व ह्या वचनाशी रिलेटेड आहेत. तर प्रियांनो, आजपासून जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही आपल्या भावावरती किंवा आपले जे विश्वासणारे आहेत त्यांना दोष लावता, तर त्यांना ही वचनं पण सांगा. आपण जर सांगणार नाही तर त्यांना कोण सांगणार प्रियांनो? आपण आपल्या भावांना, आपल्या बहिणीला परमेश्वराच्या योग्य मार्गामध्ये नेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. परमेश्वर आज आपल्याला ही गोष्ट माहिती आहे आणि आपण जर परमेश्वराकडे गेलो तर परमेश्वर त्या गोष्टीचा न्याय आपल्याकडनं घेईल. तर परमेश्वराला धन्यवाद देतो की हे असं नाहीये की दोष लावू नका किंवा दोष मत लागा ना. ह्या वचनाचा अर्थ असा नक्कीच होत नाहीये. तर परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि हे जे वचन आहे ते नक्कीच आपलं आत्मिक उन्नती करणारा असा असेल आणि आपल्याला परमेश्वरामध्ये वाढवणारा असं वचन असेल. परमेश्वराला धन्यवाद देतो प्रभूजी. मान महिमा गौरव तुला देतो. जीवात्मा प्राण तुझ्या हातामध्ये देतो पिता परमेश्वरा. प्रभूजी, जे लोक पिता परमेश्वर फक्त मत्ते 7:1 हा एकच वचन सांगून पिता परमेश्वरा जे टीका करणाऱ्याचं तोंड बंद करतात पिता परमेश्वरा, त्या माझ्या बहीण भावांना पिता परमेश्वरा बाकीची वचनं सांगण्यासाठी हे सहाय्य आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. त्यांनी ते दाखवून देऊ दे माझ्या देवा की योग्य काय आहे माझ्या परमेश्वरा. धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा, कारण प्रभू परमेश्वरा तुझं वचन सांगतं पिता परमेश्वरा प्रभूजी की आम्ही सर्व गोष्टी पारखल्या पाहिजे माझ्या परमेश्वरा. प्रत्येक शिक्षण आम्ही पारखलं पाहिजे माझ्या परमेश्वरा. आणि ते पारखण्याचा आत्मा पिता परमेश्वरा प्रभूजी, ते नॉलेज पिता परमेश्वरा, ती समज तू आम्हाला दे माझ्या परमेश्वरा, ज्याच्यामुळे पिता परमेश्वरा आम्ही ते कुत्रे आणि डुकरे यांच्यातला फरक समजू शकेल माझ्या परमेश्वरा. अशा व्यक्तींपुढे पिता परमेश्वरा ते पवित्रते आम्ही देणार नाही माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. जे माझे बहीण भाऊ आता लाईव्ह मध्ये पाहत होते माझ्या परमेश्वर, त्या सर्वांनाही तुझ्या हातामध्ये सोपवतो माझ्या परमेश्वरा. आणि इथून पुढे माझ्या परमेश्वरा प्रत्येकाचा ताबा घे, प्रत्येकाची आत्मिक उन्नती करणारा असं वचन असू दे माझ्या परमेश्वरा. तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यास, तुझ्या वचन वाचण्यामध्ये वेळ घालवण्यास प्रत्येकाला सहाय्य आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वरा. तुला मान महिमा गौरव तुला देतो. आणि हे प्रार्थना तारणार प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.